मित्रांनो, समजा आज रात्री झोपताना तुम्हाला कोणीतरी येऊन सांगितलं की उद्यापासून एक जग तुमच्याशिवाय चालणार आहे. तुमचं घर, तुमची मुलं, तुमचं ऑफिस, तुमचं स्वप्न यापैकी कशावरही तुमचं नियंत्रण राहणार नाही. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? पहिली भीती येईल, घाम फुटेल की नंतर असहाय्यता वाटेल? आपल्याला वाटतं की आपण आहोत म्हणून हे सगळं टिकून आहोत, पण आपण करता आहोत. ज्ञानेश्वर माऊली दुसऱ्या अध्यायातील 99व्या ओवीत म्हणतात, अर्जुना, हा तुझा भ्रम आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त एका ओवीचा अर्थ नाही, तर तो तुमच्या जगण्याचा पाया बदलणारा एक महान उपदेश आहे. आपण आज जाणून घेणार आहोत की मी पणाचा अहंकार माणसाला कसा संपवतो आणि तो सोडल्यावर खरी शांती कशी मिळते. या गहन विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला आमचा आध्यात्मिक प्रवास मनापासून आवडत असेल तर आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. खाली जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही आम्हाला पाठिंबा देऊ शकता. तसं या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला मोलाची वाटली तर सुपर थँक्स देऊन तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचू शकता. अध्यात्म आणि ज्ञानेश्वरीचा हा अमूल्य ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता, ऐसी भ्रांती जने चित्ता येवदेसी. कुरुक्षेत्रावर रणशिंग फुंकलं, रणशिंग फुंकलं गेलंय. अर्जुनाच्या समोर त्याचे चुलते भाऊ गुरु उभे आहेत. अर्जुनाचं मन विदीर्ण झालंय. तो कृष्णाला म्हणतोय, कृष्णा, मी या रक्ताने माखलेलं राज्य घेऊन काय करू? मी यांना मारणारा पापी ठरेन. अर्जुनाला असं वाटते की तो मारणारा इथेच माऊली त्याचा मीपणा पकडतात. अहंकार म्हणजे गर्व नाही की मी करतो, ही भावना म्हणजे अहंकार. माऊली म्हणतात की तू एक वधिता, तुला असं वाटते की तू एकटाच मारणार आहेस आणि समोरचे सगळे मरता म्हणजे मारणारे आहेत. एक माणूस रेल्वेने प्रवास करत होता. त्याने आपलं मोठं गाठोडं डोक्यावर धरलं होतं. शेजारचे प्रवासी म्हणाला, अहो, ते खाली ठेवा ना बाकावर. तो माणूस म्हणाला, नको नको, ते आधीच गाडीवर एवढं ओझं आहे, त्यात माझ्या गाठोड्याचं वजन नको. आपल्याला हसू येईल, पण आपण आयुष्यात असंच करतो. ही सृष्टी देवाची गाडी आहे, ती तो चालवते, पण आपण आपलं दुःख, जबाबदारी आणि कर्तृत्व यांचा गाठोडं डोक्यावर घेऊन बसले आहोत. माऊली सांगतात, अर्जुना, तू निमित्त आहेस. जर तू बाण मारला नाहीस तर काळाच्या ओघात हे सर्वजण मरणारच आहेत. मग तू स्वतःवर हे पाप किंवा पुण्याचे ओझं का घेतोस? जेव्हा आपण स्वतःला कर्ता मानतो तेव्हाच आपल्याला तणाव येतो. भ्रांती म्हणजे काय? आता इथे माऊली म्हणतात, भ्रांती म्हणजे जे सत्य नाही ते वाटेनं. तहानलेल्या हरणाला वाळवंटात पाणी दिसतं, तिथे धावतं, पण तिथे पाणी नसतं. त्याला मृगजळ म्हणतात. तसंच आपल्याला वाटते की मी आहे म्हणून एक घर चालतंय, ही एक भ्रांती आहे. आजचं विज्ञान म्हणते की आपल्या शरीरातील पेशी दर 7 वर्षांनी पूर्णपणे बदलतात. 7 वर्षापूर्वी तुमचा देह आज उरलेला नाही. मग मी कोण? जो बदलतो तो मी की जो हे सगळं पाहतोय तो मी? माऊली म्हणतात, जो अविनाशी आहे तो कधीच मारत नाही आणि जो नाशिवंत आहे तो कधीच टिकत नाही. मग तो कोणाला मारणार? इथे मृत्यूचे मानसशास्त्र जाणून घेऊया. एका नाटकात एक नट राजाचं काम करतो, दुसरा भिकाऱ्याचं. राजा भिकाऱ्याला तलवारीनं मारतो. प्रेक्षक टाळ्या वाजवतात. नाटक संपल्यावर दोघेही एकत्र चहा पितात. का? कारण त्या नटाला माहिती असतं की मी वधिता नाही आणि तो मरता नाही. हे दोघं एक फक्त सोंग होते. आपल्या आयुष्य एक नाटक आहे. आपण आपली भूमिका चोख निभवायची आहे. अर्जुनाची भूमिका योद्धा म्हणून होती. त्याने ती भूमिका निभवावी असा ईश्वराचा संकेत होता. जने या शब्दाचा अर्थच आहे चुकूनही. माऊली म्हणतात, अर्जुना, चुकूनही हा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस की तू मारणार आहेस. आपण ही ओवी आपल्या आयुष्यात कसे उतरवू शकतो? जेव्हा तुम्हाला वाटते की माझ्याशिवाय हे प्रेझेंटेशन होणार नाही, तेव्हा आठवा, तुम्ही एक निमित्त किंवा माध्यम आहात. तुमची बेस्ट कामगिरी करा.
निकाल देवावर सोडा. मी मुलांसाठी एवढे केले की त्यांनी काय केलं ही भावना म्हणजे मीपणा. आपण कर्तव्य केलं कारण आपलं स्वरूप होतं, उपकार म्हणून नाही. मृत्यूची भीती जेव्हाच वाटते तेव्हा आपल्याला वाटते की आपण काहीतरी गमावणार आहोत, पण जे आपलं आहे ते कधीच हरवत नाहीत. माऊली पुढे म्हणतात की ज्याचा अहंकार केला तो जरी या त्रिलोक्याचा संहार केला तरी पाप लागत नाहीत. या ऐकायला भीतीदायक वाटू शकतंय, पण याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही ईश्वराचे एकरूप होता तेव्हा तुमच्या हातून होणारं प्रत्येक कर्म हे दैवी असतं, त्यात तुमचा स्वार्थ नसतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीची ही 99वी उभी आपल्याला एक नम्र व्हायला शिकवते. आपण या अफाट विश्वात एका कणासारखे आहोत. जर आपण ईश्वराशी जोडले गेलो तर आपण विश्वाचा भाग होतो. मीपणा सोडा आणि तोपणा स्वीकारा. मग बघा तुमच्या आयुष्यात सर्व चिंता कशी गायब होते. ज्ञानेश्वरीतील हा विचार तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला आहे का जेव्हा तुमचा अहंकार गळून पडतो? कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका कॉमेंट्समुळे दुसऱ्या कोणाला तरी प्रेरणा मिळू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुटुंबातील सदस्यांना शेअर करा. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा घराघरात पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा तेही देखील कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि तेव्हा पुढे लवकर भेटूया. तोपर्यंत जय हरी माऊली.